Hello dear student, welcome back all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar. Today's lecture of career oriented course, certificate course in human resource management. In today's lecture, we have discussed need and objectives of performance appraisal. डिअर स्टुडंट, आजच्या लेक्चर्समध्ये आपण परफॉर्मन्स अप्रायझलची नीड्स आणि त्याचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी परफॉर्मन्स अप्रायझल ही कन्सेप्ट काय आहे, त्यासाठी त्याचे मीनिंग, डेफिनेशन्स आणि एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी ज्या काय मेथड्स यूज केल्या जातात त्यांचे डिस्कशन केलेले आहे. तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझल ही कन्सेप्ट काय आहे ती माहिती आहे. आता परफॉर्मन्स अप्रायझल कन्सेप्ट काय आहे, तर एखादी कंपनी आहे, एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनपॉवर म्हणजे ह्युमन रिसोर्स हा काम करीत असतो. मग तो काम कशा प्रकारे करतो, जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहे त्यानुसार काम करतो की नाही. त्याचबरोबर कंपनीमध्ये अनेक जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात. मग जर सेम जॉब पोझिशन्स असतील आणि त्या ठिकाणी सेम जॉब पोझिशन आहे, त्या ठिकाणी एम्प्लॉईज काम करतात, मग या सेम जॉब पोझिशनसाठी ते दोन डिफरंट पीपल्स कशा प्रकारे काम करतात आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते चेक करावे लागते. जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहे त्यानुसार ते काम करतात की नाही, त्या दोन वर्कर्सची ॲबिलिटीज काय आहे. त्याचबरोबर जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची अनेक गोल्स ठरलेली असतात. ते अचीव करण्यासाठी या एम्प्लॉयचे कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारचे आहे, ते त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करतात की नाही हे चेकआउट करण्यासाठी अनेक कंपनीमध्ये एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॉल्युशन केले जाते. People differ in their abilities and their aptitude, and there is always some difference between the quality and quantity of the same work on the same job being done by two different people. जी काय सेम जॉब पोझिशन आहे त्यासाठी दोन डिफरंट पीपल्स काम करीत असतात, परंतु त्या दोघांची काम करण्याची जी काय कॅपॅसिटी असेल ती कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग ते चेक करण्यासाठी त्यांच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एका प्रकारे त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी हे मेथड यूज केली जाते, ती म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझल of employees are necessary to understand each employee abilities, competencies and relative merit and worth for the organization. परफॉर्मन्स अप्रायझल हे का इम्पॉर्टंट आहे, त्याची गरज कशासाठी आहे, तर जो एम्प्लॉई आहे तो कशा प्रकारे काम करतो, त्याची काम करण्याची ॲबिलिटी, त्याची त्या ठिकाणची कॅपॅसिटी कशी आहे हे चेकआउट करण्यासाठी, ते फाइंड आउट करण्यासाठी हे परफॉर्मन्स अप्रायझल कन्सेप्ट ही जी काय मेथड आहे ती यूज केली जाते. परफॉर्मन्स अप्रायझल रेट्स द एम्प्लॉईज इन द टर्म्स ऑफ देअर परफॉर्मन्स, and performance appraisal is necessary to measure the performance of the employees and the organization to check the progress towards the desired goals and aims. परफॉर्मन्स अप्रायझलची गरज अजून एका रिझन्समुळे या ठिकाणी केली जाते, ते म्हणजे ऑर्गनायझेशनची जी गोल्स ठरवलेली आहेत ते अचीव करण्यासाठी या एम्प्लॉईची हेल्प होती की नाही हे फाइंड आउट करता यावे, यासाठी एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन, त्यांचे इव्हॉल्युशन हे केले जाते. मग परफॉर्मन्स अप्रायझलचे नीड कशासाठी आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. नाव लेट्स सी नीड फॉर परफॉर्मन्स अप्रायझल. फर्स्ट नीड आहे या परफॉर्मन्स अप्रायझलची, ती म्हणजे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द परफॉर्मन्स रँक्स. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट दी performance ranks, decisions regarding salary fixation, confirmation, promotion, transfer and demotion are taken based on performance. प्रत्येक कंपनीला एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करण्याची गरज काय आहे, तर
एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले तर जो एम्प्लॉई काम करतो तो काम किती करतो, त्याची ॲबिलिटी काय आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे हे फाइंड आउट होत असते. त्याचबरोबर प्रत्येक एम्प्लॉयची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते, त्यांची स्ट्रेंथ ही वेगळी आहे. मग अशा अनेक एम्प्लॉयचे या ठिकाणी ॲबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले जाते. त्याचबरोबर ते परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी अनेक मेथड्स यूज केले जातात. त्या मेथड्सद्वारे त्या एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे रँकिंग ठरवले जाते. आणि हे रँकिंग कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉयची सॅलरी फिक्स करायची असेल, त्याला किती त्याचे कंपेन्सेशन पेड केली पाहिजे, त्याचे रेम्युनरेशन किती दिले पाहिजे, मग ते फिक्स करता यावे यासाठी परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जो एम्प्लॉई काम करतो, ओके, कंपनीमध्ये अनेक एम्प्लॉई काम करतात, परंतु त्यामध्ये जे वर्कर्स असतात ते सेम जॉब पोझिशनसाठी सेम काम करतात का नाही, तर कोणी जास्त काम करेल तर कोणी कमी काम करेल. मग त्या जे चांगल्या प्रकारे काम करतो त्याला प्रमोशन दिले पाहिजे. ज्याची परफॉर्मन्स चांगली आहे, ज्याची कॅपॅसिटी चांगली आहे, ज्या वर्कर्सकडे नॉलेज चांगले आहे, स्किल्स आहेत, त्याचे प्रमोशन झाले पाहिजे. मग ते प्रमोशन कोणत्या एम्प्लॉयचे करायचे त्याचे कन्फर्मेशन करता यावे यासाठी परफॉर्मन्स अप्रायझल इम्पॉर्टंट आहे, त्याची नीड आहे. त्याचबरोबर जर एम्प्लॉयची ट्रान्सफर करायची असेल किंवा त्याचे डिमोशन करायचे असतील तर एम्प्लॉयची सॅलरी फिक्स करता यावी, त्यांचे प्रमोशन कन्फर्म करता यावे, एखाद्या एम्प्लॉयची ट्रान्सफर करायची का त्याचं डिमोशन करायचे, अशा अनेक गोष्टींसाठी डिसिजन घेता यावे यासाठी अनेक कंपन्यांमध्ये एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले जाते. आणि हे इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्याचे परफॉर्मन्स कसं आहे याची इन्फॉर्मेशन त्या कंपनीकडे असली पाहिजे. त्याची इन्फॉर्मेशन असेल तरच त्याच्या बेसिसवरती, ओके, त्या ऑल डेटावरती त्या एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले जाते. त्यानंतर सेकंड नीड आहे या परफॉर्मन्स अप्रायझलची, ती म्हणजे प्रोव्हाइड फीडबॅक इन्फॉर्मेशन अबाउट दी लेवल ऑफ अचीवमेंट अँड बिहेवियर ऑफ दी सबऑर्डिनेट. ओके, प्रोव्हाइड फीडबॅक information about the level of achievement and behavior of the subordinate. This information helps to review the performance of the subordinate, rectifying performance deficiencies and to set new standards of work. तर कंपनीमध्ये एम्प्लॉईजने किती काम केले पाहिजे त्याचंच एक स्टँडर्ड लेवल ठरवलेली असते. मग त्यांची जी काय स्टँडर्ड लेवल आहे त्यापर्यंत तो वर्कर काम करतो की नाही याची इन्फॉर्मेशन मिळवता यावी, त्याचा फीडबॅक प्रोव्हाइड करता यावा यासाठी हे परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले जाते. त्याचबरोबर जर त्या कंपनीला त्यांचे वर्कर्स कसे काम करतात, त्यांची स्टँडर्ड लेवल किती आहे याची इन्फॉर्मेशन असेल, ओके, तर ती कंपनी नक्की डेव्हलप होते की नाही, त्या कंपनीची ग्रोथ होती की नाही, त्यांनी जे गोल्स ठरवलेले आहेत, त्यांनी जे ॲम्बिशन्स ठरवलेले आहेत ते टाईम टू टाईम अचीव होतात की नाही हे फाइंड आउट होऊ शकते. यासाठी हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जर या ठिकाणी त्यांच्या स्टँडर्ड लेवलपेक्षा एम्प्लॉयचे परफॉर्मन्स कमी असतील, ओके, एम्प्लॉयची परफॉर्मन्स कमी असेल, त्यांचे काम करण्याची कॅपॅसिटी कमी असेल, तर ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे की जेणेकरून त्यांचे परफॉर्मन्स या ठिकाणी इम्प्रूव्ह होऊ शकतो याचा डिसिजन घेता यावा यासाठी हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एम्प्लॉयचा परफॉर्मन्स कशा प्रकारचा आहे याची इन्फॉर्मेशन असेल तर ते चांगल्या प्रकारचे परफॉर्मन्स अजून व्हावा म्हणून एक स्टँडर्ड लेवल ते पुन्हा एकदा सेट करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट नीड आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन विच हेल्प्स टू काउन्सिल द सबऑर्डिनेट. ओके, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनची आणखीन एक महत्त्वाची नीड, त्याची गरज काय आहे तर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन विच हेल्प्स टू काउन्सिल दी सबऑर्डिनेट. अँड देन नेक्स्ट नीड इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू diagnose deficiencies
इन द एम्प्लॉई रिगार्डिंग स्किल्स, knowledge, determine training and development needs, and to prescribe the means for employee growth, provides information for correcting placement. एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात, मग त्यामध्ये काही सिनियर अथॉरिटी आहे, त्यानंतर काही ज्युनियर एम्प्लॉई आहेत. ओके, मग त्यानुसार ते आपल्या सिनियर्स अथॉरिटीबरोबर जे सिनियर एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे बिहेव करतात. ओके, त्याचबरोबर जे आपले ज्युनियर एम्प्लॉईज आहेत त्यांचा परफॉर्मन्स कशा प्रकारचे आहे याचे नॉलेज त्या सिनियर एम्प्लॉईजकडे असले पाहिजे. ओके, त्याचबरोबर अशी इन्फॉर्मेशन जर त्या कंपनीकडे असेल तर ते काय करू शकतात, तर एम्प्लॉईची स्किल, त्यांचे नॉलेज या ठिकाणी डिटरमाइन करू शकतात. त्याचबरोबर जे अनेक एम्प्लॉईज काम करतात त्यामधील कोणाचा परफॉर्मन्स बेस्ट आहे, कोणाचा परफॉर्मन्स लो आहे ते फाइंड आउट करू शकतात. त्यामधून कोणत्या एम्प्लॉईजना ट्रेनिंगची आवश्यकता आहे, कोणत्या एम्प्लॉईजना डेव्हलप केली पाहिजे. मग डेव्हलपमेंट करायची असेल तर वेगवेगळ्या फॅसिलिटीज अनेक स्ट्रॅटर्जीज त्या ठिकाणी ठरवल्या पाहिजेत आणि त्याच्यामधून एम्प्लॉईची जर ग्रोथ झाली तर कंपनीची ग्रोथ होऊ शकते. एम्प्लॉईजकडे जर जास्त प्रकारचं स्किल असेल, नॉलेज असेल तर त्यांचं ते जे काही काम दिलेलं आहे ते बेस्ट पद्धतीने करू शकतात, त्यांचे 100% इफिशियन्सीने ते काम करू शकतात. म्हणून एम्प्लॉईच्या ट्रेनिंग द्यायचे की नाही, त्यांची डेव्हलपमेंट करायची की नाही, त्यांचे स्किल त्या एम्प्लॉईजकडे कामाचे किती आहे, त्यांचे नॉलेज किती आहे, या सर्व गोष्टी फाइंड आउट करता याव्यात, ते डिटरमाइन करता याव्यात. यासाठी परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट केली जाते त्याच्यामधून करेक्ट प्लेसमेंट प्रोव्हाइड करता यावी. यासाठी प्रत्येक एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट असते, त्याची गरज असते. देन नेक्स्ट नीड आणि नेक्स्ट अँड लास्ट नीड म्हणजे टू प्रिव्हेंट ग्रीव्हन्सेस अँड इनडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीज. आता समजा एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 100 वर्कर्स काम करतात. ओके, एक ABC लिमिटेड कंपनी आहे, त्यामध्ये 100 वर्कर्स काम करतात. त्यामधील 70 एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ट आहे, 30 एम्प्लॉईचा परफॉर्मन्स लो आहे. मग यामधून त्या दोघांची कॅपॅसिटी किती आहे, ॲबिलिटीज किती आहेत हे परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन केल्यामुळे फाइंड आउट झाले. मग यामधून त्यांचे ट्रेनिंग कसे दिली पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे याचे डिसिजन ती कंपनी घेऊ शकते. ओके, यासाठी हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये त्या एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स कमी का होत आहे, त्याचे रिझन्स काय आहेत ते फाइंड आउट करता येऊ शकतात. आणि ते कंपनीमधील एम्प्लॉई जेव्हा काम करतो त्यावेळेस त्यांना डिसिप्लिन आहे का, कोणत्या ॲक्टिव्हिटीज कधी केल्या पाहिजेत आणि त्यांच्या इनडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करून त्या ठिकाणी प्रिव्हेंट करता याव्यात. म्हणून परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामधून त्यांचे ग्रीव्हन्सेस किती आहेत ते देखील प्रिव्हेंट करता यावेत, ते टाळता यावेत. या इनडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी टाळता यावेत. यासाठी हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट असते. तर अशा प्रकारे एम्प्लॉईंच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन का केले पाहिजे, त्याची गरज काय, त्याची नीड्स काय ते आपण अनेक पॉईंट्सच्या आधारे या ठिकाणी डिस्कस केली. त्यानंतर एम्प्लॉईंच्या परफॉर्मन्सचे जेव्हा इव्हॅल्युएशन केले जाते तेव्हा ती कंपनी काही ना काही ऑब्जेक्टिव्स ठरवत असते. त्यांचा एक उद्देश असतो, त्यांचा एक पर्पज असतो की एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन का केले पाहिजे. मग ती ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत किंवा त्याची पर्पज कोणते आहेत ते आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे परफॉर्मन्स अप्रायझल का केला पाहिजे, तो म्हणजे टू क्रिएट अँड मेंटेन अ सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ परफॉर्मन्स. ओके, जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईची परफॉर्मन्सची लेवल किती आहे ती योग्य त्या प्रकारे मेंटेन करता यावी आणि त्यामधून तो एम्प्लॉई जो काम करतोय त्याची सॅटिस्फॅक्टरी लेवल पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मेंटेन करता यावी, ती क्रिएट करता यावी. यासाठी हे परफॉर्मन्सचे अप्रायझल किंवा त्याचे इव्हॅल्युएशन केले जाते. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे
टू कॉन्ट्रीब्यूट टू द एम्प्लॉई ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थ्रू ट्रेनिंग, सेल्फ अँड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. आता जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईच्याच परफॉर्मन्सचे इव्हॉल्युशन त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये केले जाते. मग जे ऑर्गनायझेशन गोल्स ठरवलेले असतात ते टाईम टू टाईम अचीव होणे आवश्यक आहे. ते टाईम टू टाईम अचीव कधी होऊ शकतात, जर त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स त्या ठिकाणी बेस्ट असेल, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन जास्त असेल. मग त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स त्या ठिकाणी कधी जास्त होऊ शकतो, तर तो जो काही काम करतो आहे त्या कामाचे नॉलेज त्याच्याकडे असेल, त्याचे स्किल्स त्याच्याकडे असेल, तर तो योग्य त्या पद्धतीने काम करू शकतो. मग त्या एम्प्लॉईजना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग दिले पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट केली पाहिजे. मग कोणत्या एम्प्लॉईजना जास्त ट्रेनिंगची गरज आहे, कोणत्या एम्प्लॉईजना जास्त ट्रेनिंगची गरज नाही आहे, ते ट्रेनिंग कोणत्या मेथड्सद्वारे दिली पाहिजे, डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटर्जीज त्या ठिकाणी ठरवल्या पाहिजे, अशा अनेक गोष्टींचे या ठिकाणी मॅनेजमेंट करता यावे. आणि असे मॅनेजमेंट केल्यामुळे जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन्स चांगल्या प्रकारे रन होऊ शकते, त्याची डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके, तर एम्प्लॉईच्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन काय केली जाते, तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीची ग्रोथ व्हावी, त्याची डेव्हलपमेंट व्हावी, त्याचं एक्सपान्शन व्हावे. आणि ते एक्सपान्शन होण्यासाठी या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ट असावा आणि एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ट असावा. तर त्यासाठी त्यांची ट्रेनिंग, त्यांची डेव्हलपमेंट करता यावी, असे अनेक डिसिजन घेता यावेत, अनेक गोष्टी त्यांना फाइंड आउट करता यावेत. यासाठी हे इव्हॉल्युशन त्या एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे केले जाते. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू हेल्प द सुपेरियर्स टू हॅव अ प्रॉपर अंडरस्टँडिंग अबाउट देअर सबऑर्डिनेट्स. ओके, जे सुपेरियर ऑथॉरिटी आहे त्या सुपेरियर ऑथॉरिटीला त्या एम्प्लॉईड्सना त्यांचे जे काही सबऑर्डिनेटर्स आहेत, ओके, त्या सबऑर्डिनेटर्सची हेल्प त्या ठिकाणी त्याला घेता यावी. त्याचबरोबर ते सबऑर्डिनेट्स कशाप्रकारे काम करतात, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, ओके, ते अंडरस्टँड व्हावे, ते त्यांना समजावे, यासाठी परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन केले जाते. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू गाईड दी जॉब चेंजेस विथ द हेल्प टू कंटिन्युअस रँकिंग. ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन्स असतात. मग त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये रोटेशन पद्धत असते. ओके, प्रत्येक एम्प्लॉईज ओके त्यांच्या रोटेशन पद्धतीनुसार त्यांचं जॉब पोझिशन काही ठिकाणी चेंज होत असतात. ओके, त्याचबरोबर एखादा एम्प्लॉई आहे त्याचे प्रमोशन झाले तर प्रमोशन झाल्यानंतर त्याची जॉब पोझिशन चेंज होते, किंवा एखाद्या एम्प्लॉईचं डिमोशन झाले तर त्याची पुन्हा जॉब पोझिशन या ठिकाणी चेंज होणार आहे. मग प्रत्येक जॉब पोझिशन्सच्या जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ज्याचे काही ड्युटीज आहेत, किंवा त्या जॉब पोझिशनसाठी वर्कर्सने कोणते काम केले पाहिजे याचे नॉलेज त्याला देता यावी. ओके, त्याला योग्य त्या प्रकारे गाईड करता यावे. ओके, मग ते गाईड करायचे असेल तर तो गाईड कसे करता येणार, तर पहिल्यांदा त्या एम्प्लॉईचं परफॉर्मन्स कसं आहे, त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे स्किल आहे, ओके, त्याच्याकडे नॉलेज कोणत्या गोष्टींचं आहे हे फाइंड आउट झाली पाहिजे. याची जर इन्फॉर्मेशन त्या कंपनीकडे असेल तर ते योग्य त्या प्रकारे त्या एम्प्लॉईजला गाईड करू शकतात आणि कंटिन्युअस पद्धतीने त्याला रँकिंग मिळवून देऊ शकतात. असे त्या ठिकाणी एम्प्लॉईजना योग्य त्या पद्धतीने ओके गाईड करता यावे, म्हणून एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट असते. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू फॅसिलिटेट फेअर अँड इक्विटेबल कम्पेन्सेशन बेस्ड ऑन परफॉर्मन्स. तुम्हाला माहिती आहे की जे एम्प्लॉईज आहेत ते कंपनीमध्ये काम करत असतील, सर्व्हिस प्रोव्हाइड करीत असतील, तर त्याच्या बदल्यात ओके त्याचा मोबदला कम्पेन्सेशन म्हणून त्याला कंपनी पेड करत असते. प्रत्येक जॉब पोझिशनसाठीचे जे काही कम्पेन्सेशन आहे ते ठरवलेले असते आणि प्रत्येक एम्प्लॉईजना त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचे रिटर्न्स हे फेअर पद्धतीने मिळाले पाहिजे. ओके, आणि हे त्यांचे कम्पेन्सेशन त्यांच्या परफॉर्मन्सवरती आधारलेली असते, त्याचा तो बेस असतो आणि हे कम्पेन्सेशन प्रत्येक एम्प्लॉईजना फेअरली पद्धतीने त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता यावे, म्हणून हे एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे इम्पॉर्टंट आहे.
आणि या रिझनसाठी हे ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून कंपनी एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॉल्युशन त्यांचे मूल्यांकन करीत असते. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू फॅसिलिटेट फॉर टेस्टिंग अँड व्हॅलिडेटिंग सिलेक्शन टेस्ट इंटरव्ह्यू टेक्निक्स थ्रू comparing their scores with performance appraisal rank. Okay, this is the most important objective of performance appraisal. It is to facilitate for testing and validating selection test. Okay, to facilitate for testing and validating selection test interview techniques through comparing the scores with performance appraisal rank. एम्प्लॉयचे परफॉर्मन्स चेक करताना त्यांचे इव्हॅल्युएशन करताना त्यांना रँकिंग दिले जाते. ते रँकिंग देण्यासाठी अनेक मेथड्स यूज केले जातात. त्यामधील त्यांचे रँकिंग योग्यता पद्धतीने करता यावे. त्यांची जी काही सिलेक्शन टेस्ट आहे ओके त्याची टेस्ट या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने करता यावी. एम्प्लॉयचे इंटरव्ह्यू टेक्निक्सद्वारे हे जे काही त्यांचे रँकिंग आहे ते ठरविता येते आणि अशा अनेक गोष्टींचे या ठिकाणी टेस्टिंग करता यावे. हा ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन कंपनी करीत असते. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग डिसिजन्स रिगार्डिंग ले ऑफ, रिट्रेचमेंट एक्सेट्रा. कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यामधील बेस्ट एम्प्लॉई कोण, त्यामधील ज्या एम्प्लॉयचा परफॉर्मन्स लो आहे ते एम्प्लॉय कोण हे फाइंड आउट होत असते. आणि ते फाइंड आउट करण्यासाठीच परफॉर्मन्स इव्हॉल्युशन प्रत्येक एम्प्लॉयचे केले जाते. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती कोणत्या एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशनमध्ये ठेवायचे, कोणत्या एम्प्लॉईजना कंपनीमधून फायर करून टाकायचे याचं डिसिजन हा फक्त या ठिकाणी एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सवरतीच अवलंबून असतो. आणि त्या कंपनीला त्या कंपनीमधील जे काही एम्प्लॉईज आहेत, जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांच्या परफॉर्मन्सविषयी ऑल इन्फॉर्मेशन माहीत असेल तर ते या पद्धतीने त्यांचे प्रमोशन करायचे की त्यांचे डिमोशन करायचे म्हणजेच त्यांचे ले ऑफ किंवा रिट्रेंचमेंट याविषयीचे डिसिजन घेऊ शकतात. अशा प्रकारे परफॉर्मन्स अप्रायझल त्याची नीड काय, त्याची ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत ओके ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केले. मग एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सचे अप्रायझल कशासाठी केले पाहिजे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहे. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू क्रिएट अँड मेंटेन अ सॅटिस्फॅक्टरी लेवल ऑफ परफॉर्मन्स. सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टू कॉन्ट्रीब्यूट टू द एम्प्लॉई ग्रोथ अँड डेव्हलपमेंट थ्रू ट्रेनिंग, सेल्फ अँड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. Then third objective आहे to help the superiors to have a proper understanding about their subordinates. Then next objective आहे to guide the job changes with the help to continuous ranking. Then next objective, then next to facilitate fair and equitable compensation based on performance. Then next is to facilitate for testing and validating selection test interview techniques through comparing their scores with performance appraisal rank. And last objective आहे last is to provide information for making decisions regarding layoff, retrenchment etc. तर अशा प्रकारे प्रत्येक कंपनी त्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉयचा परफॉर्मन्स कसा आहे ते फाइंड आउट करता यावा. त्यांचे स्किल्स, त्यांचे नॉलेज, त्यांचे परफॉर्मन्सची लेवल्स याची ऑल इन्फॉर्मेशन त्यांना मिळवता यावी यासाठी अनेक मेथड्स त्या ठिकाणी यूज केले जातात. त्या मेथड्सच्या आधारे प्रत्येक एम्प्लॉयचा परफॉर्मन्स कसा आहे त्याची इन्फॉर्मेशन सहज प्राप्त करता येते आणि यासाठी हे परफॉर्मन्स अप्रायझल कन्सेप्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण त्याची नीड्स आणि ऑब्जेक्टिव्स हे अत्यंत ब्रीफली पद्धतीने डिस्कस केले आहेत. ओके, थँक्यू.